काकांनी स्पर्श केला पण मी सांगून जातो. ज्या वेळेस महादेव असणाऱ्या मंदर पर्वतावरती तपश्चर्या साठी बसले बरं का. वराह असणाऱ्या महादेव त्या ठिकाणी मंदर पर्वतावरती तपश्चर्यासाठी बसल्याच्या नंतर पार्वती मातेला त्यांची चेष्टा करण्याची इच्छा झाली. ऐकाय बरं का, गोड चिंतन मी तुम्हाला सांगतो. त्यांना चेष्टा करण्याची काय झाली, इच्छा झाली. आणि कधी मध्ये होती बायकोला नवऱ्याची चेष्टा करण्याची इच्छा, म्हणून पार्वती मातेला इच्छा झाली. आणि पार्वती माता त्या ठिकाणी भगवान महादेवाच्या समोर गेले. महादेवांचे डोळे लावलेले होते आणि त्यांनी दोन्ही हातांनी महादेवाचे डोळे झाकले. डोळे झाकल्याच्या नंतर परिणाम असा झाला का त्रिलोक्यामध्ये अंधकार झाला. महाराज, त्रिलोक्यामध्ये अंधार झाला. सर्व देवादिकांना चिंता पडली. आणि त्यामुळे काय घडलं तर असणाऱ्या महादेवाचं शरीर तप्त झालं. शरीर तप्त झालं. नोहे पार्वती मातेने हाताने डोळे झाकलेले होते. पार्वती मातेचंही शरीर तप्त झालं आणि दोघांच्या असणाऱ्या स्रोतातून त्या ठिकाणी घाम उत्पन्न झाला आणि तो घाम खाली पडला आणि त्या घामापासून अंधक नावाचा बालक जन्माला आला. काय? अंधक नावाचा बालक जन्माला आला. आता तो बालक जन्माला आल्याच्या नंतर तो दिसायला इतका विचित्र होता बाबाजी, इतका विचित्र होता. तर पार्वती मातांनी बघितल्या डोळे झाकले आणि पार्वती माता महादेवाच्या साईटला जाऊन लपल्या. पार्वती माता साईटला जाऊन लपल्या. त्यावेळेस महादेव म्हटले, अरे आपल्या दोघांचा मुलगा आहे म्हणे, भिवू नको म्हणे, भिवू नको. असा हा अंधक अगदी विचित्र मुलगा जन्माला झाला. कालांतराने काय झालं, असणाऱ्या हिरण्याक्षूने महादेवाचं तप केलं आणि भगवान महादेवाला प्रसन्न करून घेतलं. प्रसन्न झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी हिरण्याक्षूंनी महादेवाला वर मागितला. त्यावेळेस महादेव प्रसन्न झाले. तथास्तु म्हणले. ते हिरण्याक्षू म्हणला की मला तुमच्यासारखा बलाढ्य मुलगा हवा, तुमच्यासारखा मला बलाढ्य मुलगा हवा. त्यावेळेस महादेव म्हटले, माझ्यासारखाच बलाढ्य हवे ना, तर माझाच मुलगा तुला घे. कोण? अंधक. तो अंधक मुलगा त्या ठिकाणी हिरण्याक्षूला महादेवांनी देऊन टाकला. तो झाला अंधकासूर. तो कोण झाला? अंधकासूर झाला. पुढे भगवान विष्णूने असणाऱ्या हिरण्याक्षूला मारून टाकलं. हिरण्याक्षूला मारल्याच्या नंतर तो अंधकासूर, त्याचे वडील हिरण्याक्षू असल्या कारणाने त्याला खूप राग आला आणि त्यांनी असणाऱ्या महादेवाशी आणि विष्णू भगवंताशी शत्रुत्व पत्करलं. आणि शत्रुत्व पत्करल्याच्या नंतर तो त्यांच्याशी वाद घालू लागला, त्रास देऊ लागला. आणि त्यावेळेस महादेवाचं आणि त्या असणाऱ्या अंधकासूरचं युद्ध झालं. महादेवाचं आणि अंधकासुराचं युद्ध झालं. अंधकासुराचं युद्ध झाल्याच्या नंतर बरेच दिवस ते महादेवाचं युद्ध चाललं. त्या अंधकासुराचा त्या महादेवानी वध केला, त्याला मारलं. आणि त्याला मारल्याच्या नंतर असणारे महादेव त्या ठिकाणी मैलव पर्वतावरती जाऊन तपश्चर्याला बसले. त्या पर्वतावरती जाऊन तपश्चर्याला बसले. तपश्चर्याला बसल्याच्या नंतर युद्ध करून आलेले होते. त्यांच्या शरीराचं तापमान चालू होतं, शरीर तापलं होतं, तप्त झालं होतं. आणि त्यामध्ये त्यांना घाम आला आणि तो घाम असणाऱ्या बाबाजींनी सांगितलं कणगुळीवरती पडला आणि कणगुळीवरून खाली पडला. खाली पडल्याच्या नंतर त्याचं एका धारेत रूपांतर झालं. त्याचं पुढे जाऊन मोठ्या जलाशयामध्ये रूपांतर झालं आणि ते वाहू लागलं. तीच माझी असणारी भगवती नर्मदी माता. नर्मदे माते की जय. नर्मदे मातेचा जन्म झाला. माघ महिन्यामध्ये रथसप्तमीला मध्यान्हकाळी दुपारी 12 वाजता माझ्या नर्मदे मैयाचा म्हणजे आजच्या तिथीला दुपारी 12 वाजता भगवती नर्मदे मैयाचा काय झाला? जन्म झाला. ऐका, पुढे भगवान विष्णूने त्या असणाऱ्या नर्मदा मैयाला वरदान दिलं. कशाचं? पापनाशीचं वरदान दिलं. तुझ्यामध्ये जे जे स्नान करतील त्यांचं पाप काय होईल? नाश पावन. स्नान केल्याच्या नंतर पाप काय होईल? नाश पावन. आता स्नान करण्याच्या सुद्धा विधी सांगितल्यात. स्नान करण्याच्या सुद्धा विधी सांगितल्यात. नर्मदे मातेमध्ये, नोहे गंगेमध्ये, चंद्रभागेमध्ये, कोणत्याही असणाऱ्या नदीमध्ये, त्या ठिकाणी तीर्थामध्ये
स्नानाला गेल्याच्या नंतर त्या स्नानाचं महत्त्व सांगितलंय. स्नानाचं महत्त्व प्रतिपादन करत असताना महाराज म्हणतात की स्नान करायला गेल्याच्या नंतर सर्व असणारे कपडे बाहेर काढून ठेवावे, चप्पल पण बाहेर काढून ठेवावी. गेल्याच्या नंतर हळूच त्या ठिकाणी असणाऱ्या त्या मैयाच्या पाण्याला स्पर्श करावा. जसं लहान बालक आईच्या खुशीमध्ये हळूच जाऊन बसतं तेव्हा ती तोंडून हात फिरवती, आणि ते जर घाईघाई जाऊन जर बसलं तर ती ठोका दिल्याशिवाय राहतच नाही. तसंच आहे, नर्मदा मैयाच्या असणाऱ्या स्नानाला हळूच जावा महाराज. गेल्याच्या नंतर स्नानाचा महिमा सांगतो, थोडक्यात सांगून जातो, बराच आहे. बिंबी इतक्या पाण्यामध्ये जावं, बिंबीवरती एक हात ठेवावा आणि पाण्यामध्ये बुटकी मारावी. ऐका बरं का, बुटकी मारावी. बुटकी मारल्याच्या नंतर पाप हे हलकं असतं, तीर्थापेक्षा पाप हे हलकं असतं, पण ते आपल्या डोक्यावरती असतं. कुठं? डोक्यावरती असतं. मग ती जी बुडी मारल्याच्या नंतर काही क्षण पाण्यामध्येच थांबावं. का? तर ते पाप वाहून जाऊपर्यंत थांबावं. काही काही जाते डबाक डबाक डबाक, हर हर गंगे. महाराज असं स्नान नाही चालत हो. मग त्या ठिकाणी बुडी मारल्याच्या नंतर काही वेळ थांबावं. ज्या वेळेस काही वेळ थांबल्याच्या नंतर आपल्या डोक्यावरलं पाप त्या ठिकाणी वाहून जातं, आणि मग ते स्नान करून बाहेर यावं. बाहेर पण नाही येऊ, त्यानंतर परत बिंबीभर असणाऱ्या बिंबीपर्यंतच्या पाण्यामध्ये थांबून त्या ठिकाणी गुरुच्या नावाने तर्पण करावं, आई वडिलांच्या नावाने तर्पण करावं. जेवढे जेवढे आपले हिंदू संस्कृतीमध्ये असन तेवढं तर्पण करावं. असं स्नानाचा विधी सांगितलेला आहे महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या असणाऱ्या महादेवानी त्या भगवती मातेला, नर्मदा मैयाला त्या ठिकाणी अजून एक वरदान दिला का तुझ्या पात्रामध्ये जे काही शालिग्राम असतील, जे काही दगड असतील, तो दगड आणल्याच्या नंतर, ऐकावर का, नर्मदा मैयाच्या पात्रामधला आणलेला दगड आणि त्याची जर लिंग बनून प्राणप्रतिष्ठा जर केली, स्थापना केली, तर त्याला प्राणप्रतिष्ठेचा विधी करण्याची गरज नाही. का? तर साक्षात महादेवाचं काय आहे त्याच्यात? वास्तव्य आहे महाराज. साक्षात महादेवाचं वास्तव्य आहे. इतर वेळेस आपल्याला लिंग स्थापित करण्यासाठी त्यासाठी प्राण प्रतिष्ठेचा विधी करावा लागतो महाराज. पण माझ्या नर्मदा मैयाच्या असणाऱ्या पात्रामधला कोणताही एखादा दगड तुम्ही उचलून आणला आणि तो जर स्थापित केला तर त्याला प्राण प्रतिष्ठा करण्याची सुद्धा गरज नाही. का? तर साक्षात माझ्या महादेवाचं त्याच्यात काय आहे? वास्तव्य आहे. असे अनेक आशीर्वाद माझ्या गंगामैयाला दिले बरं का. आपल्या वारकरी संप्रदायामधल्या अनेक साधू संतांनी महाराज त्या ठिकाणी तपश्चर्या केल्या. अनेक साधू संतांनी नोहे नोहे ती भूमी जी आहे, ती गंगामैयाचा जो तट आहे, अनेक तट आहे महाराज, पण गंगामैयाच्या प्रत्येक तटावरती, आता यांनी तर अनुभवलेलंच आहे महाराज, मी अनुभवलं नाही तरी सांगतो, यांनी अनुभवलंय महाराज, पण यांचंच ऐकून सांगतो बरं का, मी काय मनाने सांगत नाही. या असणाऱ्या प्रत्येक तटावरती सियाराम सियाराम भजन चालतं महाराज. प्रत्येक तटावरती सियाराम सियाराम भजन चालतं. नोहे नोहे आपल्या असणाऱ्या गंगामैयाची प्रथम प्रदक्षिणा जर कोणी केली असेल ना, तर ती मार्कंडे ऋषींनी केली बरं का. कोणी केली? मार्कंडे ऋषींनी केली. 23 वर्ष आणि काहीतरी महिने त्यांची प्रदक्षिणा चालली होती. पण त्यांनी प्रदक्षिणा कशी केली? नर्मदा मैयाला ज्या ज्या उपनद्या येऊन मिळतात त्या सर्व उपनद्यांच्या उगमस्थानी जाऊन परत त्या ठिकाणी नर्मदा मैयाच्या असणाऱ्या पात्रापाशी त्यांनी येऊन त्या ठिकाणी ती प्रदक्षिणा केली महाराज. 7000 वर्षापूर्वी मार्कंडे ऋषींनी ती प्रदक्षिणा केली. म्हणून अशा असणारा तीर्थाचा महिमा प्रतिपादन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या तीर्थाचा महिमा आम्ही किती प्रतिपादन करावं महाराज, कारण की जगामध्ये असे तीर्थ आहेत महाराज, त्यामध्ये नर्मदा मैया एक विशेष तीर्थ आहे का ज्या तीर्थाची प्रदक्षिणा केल्याच्या नंतर, ज्या तीर्थाची प्रदक्षिणा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी
पापाचा विनाश होतोच, 100% होतो. अशा तीर्थाचा महिमा प्रतिपादन जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतात. गंगा संत पावले साजरे ते परिणाम करीन अंगोल कधी गंगा आलिया मावरी, गंगा आली आमावरी. थोडं नाद आहे बरं का मला, अगदी गोड प्रमाण दिलं. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण की महाराज, मला कलाकाराबद्दल अभिमान आहे नवनाथ महाराज. का अभिमान आहे? हे जे कलाकार आहे ना अमोल महाराज, यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये सिद्ध व्हावं लागतं महाराज. यांना सिद्ध व्हावं लागतं, आणि हे जर सिद्ध झाले नाही तर यांना कोणी बोलावणार नाही. म्हणून कलाकाराची कदर केली पाहिजेत बरं का. चला आता कसं असतं, कालायन तस्मी विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तीर्थाचा महिमा प्रतिपादन करत असताना म्हणतात, गंगा आली आम्हावरी, संत पाऊले साजरी. त्या असणाऱ्या तीर्थक्षेत्राला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी संताची उपमा दिलेली आहे बरं का. नोहे नोहे हे असणारं भगवती गंगा मैयाचं, असणारे भगवती नर्मदा मैयाचं जे तीर्थ आहे, हे साधारण तीर्थ नोहे महाराज. त्या ठिकाणी अनेक पुराणामध्ये या तीर्थाचा उल्लेख झालेला आहे महाराज. अनेक पुराणामध्ये उल्लेख झालेला आहे. या असणाऱ्या भगवती नर्मदा मातेला इतके आशीर्वाद दिलेले आहेत महाराज. महादेवाने असतील, भगवान विष्णूने असतील. त्यामधले एक दोन प्रसंग फक्त सांगतो, पुढे अभंगाकडे मी चालतो. ऐका. या नर्मदा परिक्रमा करत असताना किती जीवाचे जीवलग असले ना अमोल महाराज, तरी त्यांची ताटातूट होती म्हणजे होतीच. मी म्हणत नाही सांगत, मी चरित्र वाचून सांगू राहिलो. नोहे नोहे गंगा मैयाच्या प्रदक्षिणेमध्ये पती पत्नी जरी सोबत गेले, आई पती पत्नी, तरी सुद्धा 4-8 दिवस का व्हायना त्यांची ताटातूट होतीच.
का होती बरं? कारण की त्या नर्मदा मैयाला जो आशीर्वाद आहे, भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिलेला आहे का येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी मोह निर्माण झाला नाही पाहिजे. प्रत्येकाच्या स्मरणामध्ये फक्त भगवान परमात्माच आला पाहिजेत. म्हणून त्या ठिकाणी मोह निर्माण झाला, त्या ठिकाणी एकत्रित आले का त्यांची ताटातूट होती. म्हणून अनेक त्या ठिकाणी नर्मदा मैयाचे प्रसंग त्या ठिकाणी सांगितलेले आहे. नोहे नोहे या नर्मदा मैयाच्या परिक्रमेअंती जे जे संकल्प मनामध्ये येतील ते पूर्ण करावे लागतात महाराज, ते पूर्ण करावे लागतात. आजच्या दिवशी असणाऱ्या नर्मदा मैयाच्या जयंतीच्या दिवशी विशेष अनन्य महत्त्व जर काय असेल तर ते म्हणजे कन्या भोजन, अन्नदान, कथा कीर्तन. का केलं पाहिजे ते? तर ऐका, त्या नर्मदा मैयाच्या प्रत्येक तटावरती त्या ठिकाणी आरती होते ना बाप्पू, आरती होते. त्या नर्मदा मैयाच्या असणाऱ्या उपकारातून उत्तरही होण्यासाठी त्या असणारी कन्या भोजनाचं त्या ठिकाणी फलश्रुती सांगितलेली आहे. नोये नोये प्रदक्षिणा अंती आपण जेवढं काही त्या मैयाचं अन्न खाल्लं, त्या मैयाचं जेवढं काही अन्न खाल्लं त्याच्या पित्यार्थ अन्नदान हे घडलंच पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. अनेक महत्व त्या ठिकाणी त्या असणाऱ्या नर्मदा मैयाचं सांगितलेलं आहे महाराज. मग हे तीर्थयात्रा करण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं बरं का. आणि ते भाग्य येण्यासाठी ऐका, ते भाग्य येण्यासाठी सुद्धा घरामधलं वातावरण तसं पाहिजे. प्रपंचिक वातावरण जर अनुकूल असेल तरच नर्मदा मैयाची प्रदक्षिणा घडते महाराज. नाही तर इतकी लोकसंख्या असताना का बरं मोजकेच लोक प्रदक्षिणेला जातात? वडगावमध्ये काय कमीच लोकसंख्या आहे का? मग आम्हाला तर फोन आले होते येता का, मग का आम्ही जाऊ शकलो नाही? तर ऐका, त्यासाठी भाग्य पण लागतं आणि प्रपंचिक वातावरण सुद्धा अनुकूल पाहिजेत महाराज. घरातलं वातावरण जर अनुकूल असेल तरच परमार्थ घडतो. विठ्ठल विठ्ठल कारण की शास्त्र सांगतंय सानंदम सदनम श्रुताक्ष सुदीय कांता प्रिय भाषिणी संमित्रम सहघोषरीती चिज्ञ यज्ञपरा सेवका अतितम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानगृहे साधो संगम उपसंते धन्य गृहस्थाश्रम. कोणता गृहस्थाश्रम धन्य आहे? ज्या घरामध्ये कायम आनंद आणि मुलं बुद्धिमान आहे, ज्या घरामधली असणारी स्त्री गोड बोलणारी आणि कमी बोलणारी आहे. परत सांगतो, ज्या घरामधली गृहिणी गोड बोलणारी आणि कमी बोलणारी, बरं का, अंडरलाईन करा, कमी बोलणारी. आता तुमच्याबद्दल सांगायचं कमी म्हणजे आता तुम्ही किती बोलता हे आता मी सांगणं म्हणजे उचित नाही मला. म्हणून कमी बोलणारी असावी. त्या घरामध्ये नेहमी सात्विक अन्न तयार होत असो. मिष्टान्न म्हणजे गोड नाही, सात्विक अन्न. त्या घरामधले मुलं आज्ञाधारी असावी. नोहे नोहे त्या घरामध्ये येणाऱ्या अतिथीची कायम पूजा होत असावी. आता सविस्तराने लय गोड सांगता येतं उदाहरणं देऊन बरं का, पण आता मी काय सांगू शकत नाही. ऐका, आणि ते घर असं जे घर आहे कायम साधूची पूजा होती, कायम मिष्टान्न चांगलं होतं, सात्विक आहार होतो, त्यातले मुलं बुद्धिवान होतात, आज्ञाधारक होतात. त्या घरामधली असणारी गृहिणी गोड बोलणारी कमी बोलणारी असते, कायम अतिथीची पूजा करते. असं असणारं गृहस्थ आश्रम धन्य आहे, धन्य असं शास्त्र सांगतंय, मी सांगत नाही. आणि असं गृहस्थ आश्रम धन्य आहे म्हणून तर हे 5 जण त्या ठिकाणी नर्मदा मैयाच्या परिक्रमेला गेले. विठ्ठल विठ्ठल कारण की महाराज माझ्या साधू संतांनी सुद्धा प्रपंच केला आणि तो प्रपंच करत असताना त्यांनी सुद्धा परमार्थ केला. प्रपंच करत असताना परमार्थ कसा करावा त्याचं जर उदाहरण सांगितलं तर माझे जगद्गुरु तुकोबरा, एकनाथ महाराज, सेना महाराज, गोरा कुंभार, नरहरी सोना, सावता माळी या सर्व असणाऱ्या माझ्या साधू संतांनी प्रपंच करत असताना परमार्थ केला बरं का. प्रपंच करत असताना परमार्थ केला. म्हणून तर एका ठिकाणी म्हटलंय प्रपंच करावा नेटका, नसू द्यावा फाटका, पण लागू द्यावा चटका परमार्थाचा. आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात 3 गोष्टी या
जगामध्ये दुर्लभ आहे. पहिली गोष्ट सांगितली ती म्हणजे मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि साधू संतांची संगत दुर्लभ सांगितलेली आहे. म्हणून या भगवान परमात्म्याने आपल्याला असणारा हा बहुमोल अनमोल किमतीचा मनुष्य देह दिला. कशासाठी दिला हो? तो या झाला फाटा बारी केला, तो या झाला फाटा, तो या झाला फाटा बारी केला, तो या झाला फाटा बारी केला. तेरे दिला देह बदला गो मता, तेरे दिला देह बदला गो मता, तेरे दिला देह बदला गो मता, तेरे दिला देह बदला गो मता. तो या झाला फाटा बारी केला, तो या झाला फाटा बारी केला, तो या झाला फाटा बारी केला, तो या झाला फाटा बारी केला. महाराज म्हणतात देवे दिला देव भजना गोमटा तोया झाला फाटा. भगवंतांनी आपल्याला हा नरदेह परमार्थ करण्यासाठी दिला. देवाला वाटलं यांना मनुष्याच्या जन्माला घातल्याच्या नंतरही भगवंताची भक्ती करतील, पंढरीची वारी करतील, नर्मदा मैयाची परिक्रमा करतील, नोये नोये अनेक साधू संतांची सेवा करतील, म्हणून असणारा हा नरदेह भगवंतांनी दिले इंद्रिय हातपाय कान. हे कशासाठी दिले? तर त्या भगवंताचं असणारं मुख त्या ठिकाणी सुंदर मुख बघण्यासाठी दिले, कान कीर्ती ऐकण्यासाठी दिले, नोये नोये पाय कशासाठी दिले? जवगे सकळ हो लागे, जवगे सकळ जब काळ आते दूरी ठेला, आते दूर केला, काळ आते दूर केला. जवये सकळ सिद्ध आहे हात चालवया पाय. जोपर्यंत पाय चांगले आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. नाही तर आता बरेच जण प्रवास करत असताना बप्पू आम्हाला म्हणतात भेटतात महाराज मस वाटतं पंढरपूरच्या वारीला यावं, पण काय करावा पायच चालू देत नाही. म्हटलं भावा जेव्हा पाय चांगले होते तेव्हा तिकीट काढून तमाशाला गेला आणि आता म्हणतो पंढरपूरला यावा. नाही महाराज, जवळ सिकळ सिद्ध आहे हात चालवया पाय. जोपर्यंत पाय चालतात तोपर्यंत तीर्थयात्रा करावी महाराज. म्हणून माझ्या साधू संतांनी सुद्धा प्रपंच करत असताना काय केला? परमार्थ केला महाराज. म्हणून तर त्यांचं नाव निघतंय. अहो 350 वर्ष नोये नोये 375वा असणारा जन्म सोहळा तुकाराम बीज माझ्या जगद्गुरु तुकोबारा यांची आली, तरी सुद्धा अजून त्यांचं नाव निघतंय. नोये नोये राखील कीर्ती जगामाची हो, राखील कीर्ती जगामाची, राखील कीर्ती जगामाची, राखील कीर्ती जगामाची. ईश्वर विभूती राखील कीर्ती जगामाची, राखील कीर्ती जगामाची. रागिला कीर्ती जगमाती, रागिला कीर्ती गेले दिगंबर. त्या ठिकाणी अनेक साधू संत अनेक महात्मे या जगामधून गेले महाराज, पण त्यांच्या काय राहिल्या शिल्लक? कीर्ती शिल्लक राहिल्या. 350 वर्ष होऊन गेले माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठाला जाऊन. नोहे नोहे 333वा समाधी सोहळा झाला माझ्या संत कवी महिपती महाराजांचा, तरी सुद्धा कीर्ती शिल्लक आहे. तेथे करीना आंघोळी उडे चरण रज धुळी.
त्या असणाऱ्या साधू संतांच्या चरणरजाच्या धुळीमध्ये तेथे मी काय करीन, आंघोळ करीन. कारण की येती पर्व काळ, त्या ठिकाणी येती तीर्थावळ, पर्व काळ सकळ, सर्व पर्व काळ त्या ठिकाणी येतात. आणि त्यामध्ये मी काय करीन, आंघोळ करीन, माझ्या जीवनाची सार्थकता करून घेईन. आणि तीच सार्थकता असणाऱ्या या नर्मदा मैया परिक्रमा करणाऱ्यांनी केली बरं का. भाग्यानी घडतं महाराज, हे भाग्यानी घडतं. खरोखर हे भाग्यशाली आहेत महाराज. कारण की आम्ही फोन केल्याच्या नंतर फक्त आम्ही एवढाच विचार करायचो का आपल्याला पण कधी नर्मदा परिक्रमा घडन, आपल्याला पण कधी घडन. घडन म्हणता तुम्ही, पण आता हो हो, त्यामुळे भाग्याने घडते महाराज. हे कोणाच्याही नशिबात नसतं. कारण की कठोर असणारी कठोर तपश्चर्या आहे महाराज, ही तपश्चर्या ही. आणि हे तप करण्यासाठी तेवढी साधना पण लागते, पूर्वजन्मीचं सुकृत लागतं, त्यासाठी सुकृत लागतं. आणि यांचं खरोखर भाग्य आहे. मी यांना भाग्यशाली मानेन. कारण की यांच्या काय झाल्या ते आंघोळ्या झाल्या महाराज, आंघोळ्या त्या तीर्थक्षेत्रामध्ये आंघोळ्या झाल्या. कारण की तिला वरदानच आहे, ती पापनाशी आहे, ती पापनाशी आहे. म्हणून मगाशी काकाजींनी सांगितलं की संजू मामा म्हणले माझं 16 किलो कमी झालं, बाप्पू म्हणतात माझं 15 कमी झालं, सर म्हणतात माझं 12 झालं, बोरकर महाराज म्हणतात माझं 11 झालं, त्या ठिकाणी सोपन तात्या म्हणतात माझं 17 किलो वजन कमी झालं. त्यांनी एक शब्द महत्त्वाचा वापरला, ते म्हटले तुमचं वजन नाही कमी झालं, तुमचं पाप कमी झालं. म्हणून असणारं ते काय आहे, तीर्थक्षेत्र आहे. आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये करीन आंघोळी. त्या ठिकाणी आम्ही आंघोळ्या केल्या आणि आमचं पाप नुसतं पळालं नाही तर जळालं. अभंगाच्या तृतीच्या पाप पळाले जळाले, पाप पळाले जळाले, पाप जळाले पळाले, पाप जळाले पळाले, पाप पळाले जळाले, पाप पळाले जळाले, जळाले, पाप जळाले पळाले, पाप जळाले पळाले, दुःख निवारले, दुःख निवारले, दुःख निवारले, दुःख निवारले, त्याचे करील आंघोळे, त्याचे कठीण आंघोळे, पाप पळाले जळाले, हवा दुःख निवारले, हवा दुःख निवारले, हवा दुःख निवारले, जळाले जळाले, हवा दुःख निवारले, हवा दुःख निवारले, हवा दुःख निवारले, निवारले, निवारले. अभंगाच्या तृतीयेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ती आंघोळी केल्याच्या नंतर आमचं पाप काय झालंय, पळालं. नुसतं पळालं नाही, मग जळालं. कारण की पळून गेलेले काकाजी परत येतात. म्हणजे पळून गेलेला माणूस परत येऊ शकतो, पण जळाल्यानंतर येऊ शकतो का. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय महाराज त्यांच्या शब्दाची त्या ठिकाणी आपल्यासारखा सामान्य जीव काय त्या ठिकाणी विचार करणार महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पाप पळाले, नुसते पळाले नाही, त्यांनी परत त्या ठिकाणी शब्द वापरला, पाप जळाले. आणि जळल्याच्या नंतर मग काहीच राहत नाही. म्हणून तर किती कमी झालं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पाप पळाले जळाले. आणि हे जे भवदुःख आहे ना, कोणतं हे भवदुःख, आता सुरुवात केली तर पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी, जे ट्रे शिवनी किंवा शैनी किंवा
पाप जे आहे ना त्या ठिकाणी बहुदुःख सांगत असताना संसार, हे संसारामधून काय झालं, आम्ही विभक्त झालो, दुरावलो गेलो. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला धन्य मानतात की या संत सागरामध्ये मी न्हालो अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो.